सरानखेडा नावाचं एक खुशनुमा गाव होतं, जिथे सगळेजण आनंदात आपलं घर चालवायचे आणि आपल्या कुटुंबाबरोबर प्रेमाने राहायचे। सरानखेडा गावामध्ये प्रत्येक वर्षी एक जत्रा लागते। बाबा मला पण ट्रेनवाला खेळणं घेऊन द्या ना, मला पण ट्रेनशी खेळायचंय, घेऊन द्या ना। बाळा, तुला तर माहिती आहे ना, मी सगळ्या पैशांनी घराचं राशन भरलं आहे आणि तुला मेळ्यातली छान जलेबी पण खाऊ घातली ना मी। आता मी तुला कुठून आणून देऊ नवीन खेळणं? कुठून आणू आता? अरे हो, मला आठवलं, तुझी आईने तुझ्यासाठी पहिलेपासूनच एक ट्रेन आणून ठेवली आहे घरी। खरंच? हो का? जर असं आहे तर ही खूपच छान गोष्ट आहे। संजय आपल्या मुलग्या टोनीला तेथून घेऊन आपल्या घरी निघून गेला। घरी जाताच टोनीला कळालं की तिथे एक पण खेळणं नव्हतं। तो आपल्या बाबा आणि आपल्या आई रूपाला बोलायला लागला। तुम्ही नेहमी माझ्याशी गोटे बोलता ना, तुम्ही मला कधी खेळणे घेऊन देता ना चांगले कपडे। गावातले सगळे लोक मला नेहमी चिडवतात, माझे फाटलेले कपडे बघून मला नेहमी भिकारी भिकारी म्हणतात। टोनीला असं रडताना बघून रूपाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ती आपल्या नवऱ्या संजयला बोलायला लागली। टोनी एकदम बरोबर बोलतोय हो, आम्ही त्याला आजपर्यंत एक पण सुख नाही दिलं, ना चांगले कपडे ना चांगली खेळणं। माहित नाही देव असे दिवस आम्हाला केव्हापर्यंत दाखवणार। ह्याच्यामध्ये तर आपली काहीच चूक नाही आहे। तू काळजी नको करू भाग्यवान, मी नक्कीच काही ना काही सोय करून ठेवेल आणि टोनीला कपडे आणि खेळणे आणून देईल। एवढं बोलून संजय आपल्या घरातून बाहेर निघतो आणि आपल्या पाळलेल्या बकऱ्यांमधून आपली एक छोटीशी बकरी विकायला निघतो। सरपंच साहेब, हे घ्या, ही बकरी मी तुमच्याकडे विकायला आणली आहे। हिचं नाव आहे भोली। ही तर खूपच चांगली बकरी आहे। तिला तो कितीमध्ये विकायला आणलंय? बाजारात तिची किंमत पूर्ण 2000 आहे, पण तुम्ही गावाचे आहात म्हणून तुम्हाला 1950 ने देतोय। काय गंमत करतोय संजय? तो फक्त 50 रुपये कमी करतोय आणि ते पण ह्या गावाचा असून। तुला तर पूर्ण 500 कमी करायला हवे होते। कसा माणूस आहे यार। बरं ठीक आहे, तुम्ही 1500 देऊन द्या, मी द्यायला तयार आहे। सरपंचने ताबडतोब आपल्या खिशामधून 1500 रुपये काढले आणि संजयच्या हातामध्ये देऊन दिले। ह्या गोष्टीचा संजयच्या बायको रूपाला काहीच अंदाजा नव्हता। चुक 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 चुक, ये मला ही ट्रेन खूप जास्त आवडली बाबा। हो बाळा, खेळ, पण अभ्यास करणं विसरू नकोस, नाहीतर आई रागवेल। हे खेळणं कधी घेऊन आला तुम्ही टोनीसाठी? टोनीला रडताना असं बघून मला राहवलं नाही ग, तर मी जाऊन बाजारातून खेळणं आणून घेतलं। हो, पण पैशांची व्यवस्था कुठून झाली एवढ्या लवकर? ते भोलीला मी सरपंचजीला 1500 मध्ये विकून दिलं। पैशांची गरज पण होती आणि टोनी रडत पण होता। हे तर तुम्ही अजिबात चांगलं नाही केला, पण आता जेव्हा तुम्ही मोल घेतलाच आहे तर परत घेण्याचा प्रश्नच नाही उठत। रागू नकोस ग तू, जोपर्यंत परिस्थिती चांगली होत नाही काही ना काही उपाय तर काढायचाच होता ना। माहित नाही देव आम्हाला केव्हापर्यंत असे दिवस दाखवत राहणार आहे। एवढी परीक्षा पुरे नाही आहे का? 1 महिना निघून गेला होता आणि संजयच्या घरी जसं परेशानिया संपतच नव्हत्या। काय झालं संजय? आज सकाळी सकाळी कसा काय आलास? सरपंचजी, पैशांची खूप गरज आली आहे आणि आता पैसे येण्याचा कुठला उपाय दिसत नाहीये, तर मी आपली ही बकरी विकायला आणली आहे। बकरी तर खूपच चांगली आहे संजय, हे काय तुझे पैसे? सरपंचजी, ह्या बकरीची किंमत भोलीपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही याचे 1500 देत आहात, हे तर चुकीचं आहे सरपंच साहेब। भाऊ, दाम तर हेच मिळणार तुला, कारण ह्या वेळेस माझ्या व्यतिरिक्त कोणीच विकत घेणार नाही। विकायची असेल तर विक, नाही तर जा। ठीक आहे सरपंच साहेब। सरपंचने संजयच्या मजबुरीला जाणून त्याचा फायदा उचलला आणि संजय बेचारा या विषयावर काहीच नाही बोलू शकला। तो आपलं डोकं खाली पाडून आपल्या घरी निघून जातो। खूप कष्ट आहेत हो या महिन्यामध्ये। राशन पाणी आपण भरलो सुद्धा, तरीही बाकीचे खर्चे कुठून येतील?
आता तर 2 बकऱ्या पण विकून टाकल्या आहेत. आता फक्त 1 उरली आहे. सरपंचीच्या व्यतिरिक्त यावेळी कोणीच बकऱ्या विकत घेणार नाही. या गोष्टीचा त्यांनी फायदा उचलून त्याचे पण पैसे कमी दिलेत. आई, मी अभ्यास केला आहे. आता मी बाहेर खेळायला जाऊ? हो बाळा, ठीक आहे, जा. पण खूप वेळ खेळू नकोस हा. टोनी संजय आणि रूपाचं बोलणं ऐकून परेशान होता. ह्या चिंतामध्ये पडलेला टोनी बघतो की काही मुलं मधुमक्खीच्या छत्त्यावर दगड मारत आहेत. अरे भावा, दगड का मारतो? त्या माशांना त्रास होईल ना? ते मुलं टोनीचं अजिबात ऐकत नाही आणि छत्त्यावर दगड मारतच राहतात. आणि मधुमक्खिया त्यांना चावायला येतात आणि ते सगळेजण तिथून पळून जातात. तेव्हा तिथे वनदेवी प्रकट होते. तुम्ही कोण आहात आई? मी वनदेवी आहे. मी बघितलं की कसं तू त्या मुलांबरोबर छत्त्यावर दगड नाही मारत होतास आणि कसं त्या मुलांना समजवलं पण की हे चुकीचं आहे. ह्याने प्रसन्न होऊन मी तुझ्या समोर आली आहे. तू कोणती तरी एक मनोकामना माग, मी पूर्ण करून देईन. टोनी 1 सेकंडसाठी विचार करतो. तेव्हा त्याला आपल्या घराची परिस्थिती आठवते. तुम्ही मला ह्याच मधाच्या पोळ्यासारखा घर देऊन द्या, ज्यात मी, आई आणि बाबा राहू शकू. आणि याचं मध विकून आमच्या घराचे त्रास पण दूर होऊन जातील. तथास्तु. काय झालं हो? ही कुटिया छत्त्याचं घर कसं बनली? हाच प्रश्न तर मला पण पडलाय भाग्यवान. ही कसली माया आहे? आई, मी आलो. ते आई, जसं त्या वनदेवीनी म्हटलं होतं तसंच झालं ग. टोनी संजय आणि रूपाला सगळं काही सांगतो. वनदेवीची कृपा आहे. आता आपल्या घराचे त्रास कमी होऊन जातील भाग्यवान. हो ना, ह्या मधाला विकून तर आपल्या सगळ्या परेशान्या संपून जातील. आता तुम्ही बिलकुल परेशान नाही व्हायचं आई बाबा. नाही बाळा, तू तर खूप चांगलं काम केलं आहे. तुला आता फाटके कपडे नाही घालावे लागणार, ना खेळण्यांसाठी रडावं लागेल. आता उद्यापासून ह्याला विकण्याची तयारी सुरू करून द्या. संजयने आपल्या घराच्या बाहेर मधाचा ठेला लावला आणि लोकांमध्ये छत्त्याच्या घराची गोष्ट आगीसारखी पसरली. लोक ठेल्यावर जमा व्हायला लागली. अरे संजय, आता तर काही दिवसा अगोदर तू बकरी विकायला आला होता, तर हे तू मधाचं घर कधी बनवलं? अरे सरपंच साहेब, हे तर वनदेवीची कृपा आहे जी आमच्या घरी आली आहे. एवढंच नाही, मध पण खूप स्वादिष्ट आहे आणि सोबतच औषधाचं पण काम करतोय. आता काही दिवसा अगोदर गरिबीमुळे मला बकऱ्या विकत होता आणि आता बघा याला. सरपंच जळणच्या मुळे मनातल्या मनात संजयला कोसत गेला, कारण आता त्याला तो छत्त्याचं घर हडपायचं होतं. आता तर घरी पैसे येऊ लागले आहे. आता आपले सगळे त्रास संपले असं वाटतं. हो, आता वनदेवीच्या कृपाने शहद पण हातातल्या हातातच विकून जातंय आणि टोनी पण खूप प्रसन्न आहे. याच कारणामुळे आज आपल्यावर ही कृपा बनून पण आहे. हो, खरं बोलताय तुम्ही. असं करा की आता तुम्ही सरपंचीकडून बोलून आपल्या बकऱ्या परत घेऊन या. हो, मी पण हाच विचार करत होतो. आणि एक जमीन पण नजरेत आहे, त्याच्याबद्दल सरपंची सोबत जाऊन बोलणं करून घेतो. अरे संजय, काय गोष्ट आहे? जेव्हापासनं मधाचं घर बनलं आहे तेव्हापासनं तर तुझे हाव भावच नाही मिळत. अरे नाही सरपंच साहेब, फक्त कामात जरा व्यस्त होतो. तर भावा, आज कसं येणं झालं? सरपंच साहेब, तुम्हाला तर माहीत आहे की त्या बकऱ्या माझ्या परिवाराच्या सदस्यच होत्या, तर तुमच्यापासून त्या बकरींना परत विकत घ्यायला आलोय. जर तुम्ही मला त्यांना परत विकून द्याल तर खूप कृपा होईल. पहिले विकतो आणि जेव्हा मी आता पाळतोय तर येऊन परत मागतोय. मानून जा सरपंच साहेब, कृपा होईल. 2 गुना दाम घेऊन घ्याल. हेच नाही, मी हे पण ऐकले की कुठली जमीन विकल्या जातीये, त्याबद्दल पण तुमच्याशी बोलायचंय. अच्छा, जमिनीसाठी पण आला आहेस? खूप पैसे आले आहे संजय. चांगलंय. बकऱ्या तर तू त्याच पैशांमध्ये घेऊन जा ज्यात तू मला विकले होत्या, आणि उद्या जमिनीच्या कागदांवर हस्ताक्षर करायला तुझ्या घरी येऊन जाईल मी. लालची सरपंचने बकरीचा 2 गुना दाम नाही घेतला, कारण त्याला माहित होतं की संजय अंगूठा छाप आहे आणि हे पैसे तर तो ह्या गोष्टीचा फायदा उचलून संजयकडून घेऊनच घेईल. भाग्यवान,
आलात तुम्ही? काय बोलले सरपंचजी? सरपंचजी मानून गेले आणि बकरीचे 2 गुणे पैसे पण घेणं मना करून दिलं. विचार करण्याची गोष्ट आहे. जेव्हा मजबुरी होती तर जबरदस्ती पैसे कट केले आणि आता जेव्हा पैसे आहेत तर दया दाखवत आहेत. वा भाई वा. हीच रीत आहे भाग्यवान. काही गोष्ट नाही, उद्या हस्ताक्षर करायचे आहे जमिनीच्या कागदांवर. तू पैसे काढून ठेवशील, सरपंच साहेब स्वतः सकाळी सकाळी येऊन जातील आपल्या घरी आणि बकरा घेऊन येतील. मी काढून ठेवते पैसे. दुसऱ्या दिवशी सरपंच संजयची 2 बकऱ्या घेऊन आणि जमीनचा कागद घेऊन आले. अरे संजय. हो सरपंच साहेब, या या आत या. रूपा, सरपंच साहेबांसाठी खूप चांगली चहा बनव. वा वा, हे घर तर खूप चांगलं आहे तुझं. धन्यवाद सरपंच साहेब. ते हस्ताक्षर कुठे करायचे आहेत सांगा? येथे करायचे आहे. वाचून तर घे भावा. अरे का चिडवत आहात सरपंच साहेब? मी तर अंगुठा छाप आहे आणि टोणीला पण वाचता येत नाही. हे राहिले पैसे सरपंचजी, दोन्ही पण बकऱ्यांचे आणि जमिनीचे पण. द्या कागद आणा. काका तुझ्या घेशील संजय. आज याला तहसील मध्ये दाखवून देतो. ठीक आहे, जे तुम्ही म्हणाल. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे गाववाले संजयच्या घराच्या बाहेर उभे होते आणि सरपंचजी सगळ्यांना कागद दाखवत होते. आता हे घर माझं झालं. काल संजय पासनं मी हे घर विकत घेऊन घेतलंय. अरे काय गोष्ट आहे? तुम्ही सगळ्यांचं इथे एवढ्या सकाळी सकाळी कसं येणं झालं? अरे संजय भाऊ, तू मातेच्या कृपावाला घर पैशांच्या लोभात घेऊन विकून टाकलं. हे काय म्हणत आहात तुम्ही? मी आपलं घर कोणाला विकलं नाहीये. खोटं का बोलतो संजय? हे बघ, काल तूच ह्या घरांच्या कागदांवर हस्ताक्षर केले होते. अरे हे काय म्हणत आहात? मी तर तुमच्याकडनं जमीन विकत घेतली होती आणि पैसे पण दिले होते जमिनीचे. आता खोटं बोलून फायदा नाही संजय. आता तर घर विकलंय तू. कागदांमध्ये साफ साफ लिहिलंय. हे तर तुम्ही खूप वाईट केलं. तुम्ही मला फसवून हस्ताक्षर करून घेतले. माझ्या अंगुठ्या छाप असण्याचा असा फायदा उचलला. या नाटकाचा काही फायदा नाहीये. घर खाली करून टाक. उद्यापासून मी इथंच राहणार. संजय, रूपा आणि टोनी रडायला लागले. संजयचं डोकं निराशाने खाली पडलं होतं. त्यांनी घरातून आपलं सगळं सामान बाहेर काढलं. सरपंच दुसऱ्या दिवशी घरी येतो. तो मूर्ख संजय, पैसे पण त्यानं दिले आणि आता हे घर पण माझं झालं. असं बोलून सरपंच घराचा दरवाजा उघडून आत जातो. तेव्हा खूप सगळ्या मधुमक्ख्या त्याला चावायला लागतात आणि सरपंच पळून जातो. अरे बाबा, बघा ना, सरपंच साहेबांच्या घरात घुसताच त्यांना मधुमाशा चावू लागल्या आणि ते गोल गोल धावत आहे. बघा, जे कागद सरपंची घेऊन आले होते ते पण मधुमक्ख्या घेऊन उडत जात आहेत. हा तर चमत्कार आहे. वनदेवीनं पुन्हा आपल्याला वाचवलं. त्यानंतर सरपंचने त्यांच्याकडून माफी मागितली आणि संजयचे पैसे परत दिले आणि निघून गेला. तेव्हापासून संजय, रूपा आणि टोनी आनंदात आपल्या मधुमक्खीच्या छतमध्ये राहू लागले.